राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे एव्हाना आपल्याला पाठ झालाय। गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलं ते थोडंसं आठवलं तरी ते वाक्य आणखीनच पटायला लागतं। तसंच काहीसं आजही घडलं। एकतर तू राहशील किंवा मी राहीन अशी भाषा करणारे उद्धव ठाकरे आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची त्यांनी भेट घेतली। या भेटीत नेमकं काय ठरलं? विधानसभेला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता मिळणार का? आजच्या भेटीत कोणती नवी समीकरणं इथं रुजली गेली त्याचा एक अगदी छोटासा अंदाज लावण्याचा आपण प्रयत्न करूयात, पाहूयात। जून 2024 मध्ये विधान भवनातल्या लिफ्टमध्ये ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली होती, पण तो होता योगायोग। पण नागपूरमधली आजची फडणवीस आणि ठाकरेंची भेट हा काही योगायोग नव्हता। तर स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात गेले। त्यांनी फडणवीसांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। त्यानंतर त्यांच्यात सोफ्यावर बसून चर्चा देखील झाली। आता ही चर्चा औपचारिक गप्पा होत्या की राजकीय मोर्चे बांधणी, तुम्हीच ऐका। साहजिकच आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत। आज आम्ही दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या हाऊसचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांची भेट घेतली। शुभेच्छा त्या दिलेल्या आहेत आणि सुसंस्कृत राजकारण हे पुढे चालवा, पुढची 5 वर्ष एकत्र काम करायचं आहे, महाराष्ट्राच्या हिताचं करायचं आहे, शुभेच्छा दिल्या। ईव्हीएम वर जो संशय आहे तो आहे आणि तो आम्ही बोलत राहू, कारण आपण पण देखील आपल्या माध्यमातून तो संशय अनेकदा लोकांसमोर आणलेला आहे। कुठच्या पद्धतीने मतदान झालं, 76 लाख मतं कशी वाढली वगैरे हे सगळं आहे। पण दुसऱ्या बाजूला राजकीय पक्ष म्हणून आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी काम करावं, महाराष्ट्राच्या हिताचं काम करावं आणि शुभेच्छा दिल्या। या भेटीचे साक्षीदार होते अंबादास दानवे, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई। सचिन अहिर यांनी एबीपी माझाशी बोलताना या भेटीचा आखोदेखा हाल कथन केला। उद्धव साहेब आज नागपूरला आले होते आणि मग आमदार नियोजित होती ही भेट जी आहे इन्स्टंट झाली। मला वाटतं उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं की आपण भेटलं पाहिजे, आपण सर्वांनी गेलं पाहिजे आणि सर्व आमदार आम्ही सर्व बसताना, आदित्यजी बसताना, सर्व येताना आणि मग चला आपण भेटायला जाऊया असं विषय करून घेऊन ती भेट झालेली आहे। अभिनंदनच होतं, कारण 5-7 मिनिटं तुम्ही अभिनंदनच होतं, 5-6 मिनिटात असं नाही। आणि अनौपचारिक चर्चा काहीतरी होतात, कसं चाललंय, काय चाललंय, कधी आलात तुम्ही, कधी आलात, हे राजकीय चर्चा नाही, अजिबात नाही, काहीच राजकीय चर्चा नाही। या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची पावलं वळली ती चक्क विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनाकडे। ही भेट जास्त लक्षवेधी होती, कारण आमदार अपात्रते प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात निकाल देणारे होते नार्वेकरच। तो संताप आणि नाराजी नार्वेकर पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी त्यांच्या स्वागत प्रस्तावावर बहिष्कार टाकत व्यक्त केली होती। पण ते सगळं काही विसरून थेट ठाकरेच त्यांच्या दालनात धडकले आणि नार्वेकरांकडच्या कॉफीचा आस्वाद घेत संवादाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली। चांगली कॉफी मिळाली आम्हाला आणि कॉफीची चर्चा खूप झाली, अध्यक्षांकडे कॉफीची चर्चा झाली। पण ही भेट केवळ शुभेच्छांसाठी होती की त्यामागे ठाकरेंचे राजकीय डावपेच होते अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण ठाकरेंच्या शिवसेनेला हवंय विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद। उद्धवसाहेब ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळ गटनेते आहेत आणि त्याच अनुषंगाने ते अध्यक्षांच्या भेटीसाठी आलेली ही सदिच्छा भेट होती आणि आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण त्यांचा पाहुणचार नेहमीच करतो, त्यामुळे त्यात काय वावगं किंवा नवल काहीच नाहीये। विरोधी पक्षनेते पदासाठी काही चर्चा वगैरे काही केली का? प्रस्ताव काय आलेला आहे? अद्याप माझ्याकडे कुठचाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाहीये। माझ्याकडे तसा कोणताही प्रस्ताव जर का आला तर त्याच्यावरती नियमानुसार, प्रथा परंपरेनुसार निश्चित कारवाई केली जाईल। ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक 20 आमदार आहेत।
त्यामुळे फडणवीस नार्वेकरांनी ठरवलं तर ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं। तसं झालं तर आदित्य ठाकरेंच्या नावाला ठाकरेंच्या शिवसेनेतून कोणीही विरोध करणार नाही। ठाकरे फडणवीस ठाकरे नार्वेकर भेटीत याची सुद्धा चर्चा झाली असावी असा कयासही बांधला जातोय। आदित्य ठाकरेंची सामंजस्याची भाषा तेच तर सूचित करत नाहीये ना। मी तुम्हाला एवढंच सांगतो की आज आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत आणि आमची भूमिका हीच असेल की नुसतं विरोधाला विरोध नाही तर महाराष्ट्राच्या हिताचं जे काय आहे ते चांगल्या सूचना करून चांगलं जर राज्यात होत असेल तर ते केलं पाहिजे। निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात एकमेकांवर वार करणाऱ्या ठाकरे फडणवीसांचे हे फोटो खूप काही सांगून जातात। एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं होतं, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपली तिसरी इनिंग परिपक्व आणि सामंजस्याची राहील असे संकेत दिले होते। काय बरं माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे, तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। याला जोडून बघतो, एक तर तुम्ही राहाल नाही तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्या? नाही, मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात, तेही राहतील, मी राहीन, आम्ही सगळेच राहणार। ठाकरे फडणवीस भेटीचे फोटो आणि दृश्य पाहिली तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही भेट झाल्याचं लक्षात येईल। ठाकरे आणि फडणवीसांमधील ताणले गेलेले संबंध रुळावर येण्याची ही सुरुवात तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे नाराज असलेल्या भुजबळांनी आपलं मन अखेर मोकळं केलंय। प्रश्न केवळ मंत्रिपदाचा नाही तर पक्षातील सन्मानाचाही आहे असं म्हणत त्यांनी थेट पक्षाच्या कार्यपद्धतीवरच सवाल उपस्थित केलेत। कसला दादा कसला वादा असा उद्विग्न सवाल कार्यकर्त्यांसमोर उपस्थित करणाऱ्या भुजबळांनी शरद पवारांच्या कार्यपद्धतीचीही आठवण काढली आहे। पाहूया भुजबळांच्या नाराजी नाट्याचे आज दिवसभर दिसलेले वेगवेगळे रंग। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं? मंत्रिमंडळ विस्ताराचा खेळ रविवारी पार पडला, मात्र या खेळात सहभागी झालेल्यांपेक्षा त्यातून वगळण्यात आलेल्या खेळाडूंचीच चर्चा राज्यात जास्त रंगली। त्यापैकीच एक जुने जाणते खेळाडू म्हणजे छगन भुजबळ। एरवी आपल्या राजकीय खेळींसाठी आणि खेळाडूपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या भुजबळांना यावेळी मात्र स्वतःच खेळणं झालं असं वाटू लागलंय। कॅप्टन तर आपल्याला टीममध्ये खेळवणार होता, पण आयत्या वेळी आपलं खेळणं कुणी केलं याचा शोध आता भुजबळांनी सुरू केलाय। त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही। आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या, पण त्या माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्कीच राहायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या, माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ। म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असणाऱ्या भुजबळांनी थेट पक्षाच्या डिसिजन मेकिंग प्रक्रियेवरच सवाल उपस्थित केले। इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही, शेवटच्या खेळापर्यंत फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच। म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य। कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही, खासदाराची तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही, मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही, खाती आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे। मंत्रिमंडळाच्या टीममध्ये स्थान मिळालं नाही याची खंत तर आहेच, पण त्याहीपेक्षा भुजबळांना मोठी खंत आहे पक्षात सन्मान मिळत नसल्याची। मी राष्ट्रवादीने सगळ्या पक्षामध्ये आतापर्यंत होतो, त्या प्रत्येक पक्षामध्ये मला मान मिळत होता,
सन्मानाची वागणूक मिळत होती आणि मी काय जीव धोक्यात घालून लढत होतो त्यांच्यासाठी. मला मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही, ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना भुजबळांनी आज जणू मन मोकळं करण्याचाच निर्णय घेतल्याचं दिसलं. कसला दादा आणि कसला वादा असा उद्वेग त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. मात्र त्याच वेळी अजित पवारांविरोधातली जोडे मारो आंदोलनं थांबवण्याचीही विनंती केली. या सगळ्या उद्विग्न काळात त्यांना शरद पवारांची आठवण आली नसती तरच नवल. तर पवार साहेबांबरोबर काँग्रेसमधून जेव्हा वेगळं झालं त्यावेळेला सुद्धा पवार साहेबांनी विचारून सगळं केलं होतं की आपण हे करूया. पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं ना काय. त्याच्यानंतर सुद्धा ते विचारात घेतच होते, निर्णय काही घेत असेल पण विचार विमर्श होत होता. जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल. एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं. मवियातले घटक पक्ष मात्र भुजबळांच्या या नाराजीकडं नाटक म्हणून पाहत असल्याचं दिसलं. तर मनोज जरांगेंनीही भुजबळांच्या नाराजीची संधी साधत जोरदार टोला लगावला. राहतील का पक्ष? त्याला काय म्हणतात राहतं ना, राहीन कुठं जाईन काय करीन जाऊन देते मध्ये टाकून मग ते जा म्हणते तिकडे जा बेसन भाकर खायला मध्ये टाकणार आहे. त्याला लय अडवून केलं की ओबीसी करतंय ते ओबीसी सरकारच्या अंगावर घालीन. आता देवेंद्र फडणवीस साहेबाच्या अंगावर ते ओबीसी घालणार. छगन भुजबळ 100% ओबीसी अन्याय झाला म्हणून घालणार. मग फडणवीस साहेब त्याला मध्ये फेकून देणार. बस खडी फोडीत तिकडं खाय बेसन आणि कांदे न्या जगोनी भरून आणि बस वरबडीत तिकडं काय अन्याय नाही. ओबीसी अजिबात नाराज नाही. नाराजी नाट्याचं हे महाभारत बाहेरून पाहणाऱ्या संजय राऊतांनी मात्र भुजबळांच्या नाराजी मागेही महाशक्तीचाच हात असल्याचा दावा केला. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. मधल्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली. आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता. भुजबळांनी एक टोकाची भूमिका घेतली पण ती भूमिका त्यांना घ्यायला लावली. भुजबळांचा पुरेपूर वापर त्या काळामध्ये झाला आणि ज्यांनी त्यांनाही भूमिका घ्यायला लावली त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडलं आहे. हे आता मला साधारण हे माझं आकलन आहे. तर भुजबळांच्या सर्वात पहिल्या टीमचे सध्याचे कॅप्टन उद्धव ठाकरेंनी जुने खेळाडू आजही संपर्कात असल्याचं सांगत चर्चेला वाट करून दिली. भुजबळांच्याबद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्याबद्दल मला वाईट वाटते आतून की एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं. अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील. त्या सगळ्यांबद्दल मी काय व्यक्त करतो, सहानुभूती व्यक्त करतो. काय झालेलं आहे की या सरकारची झालेली दैना त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये. तर वाहनही राहिना हे त्यांचं योग्य आहे. भुजबळांनी अद्याप संपर्क जरी केलेला नसला तरी भुजबळ हे अधूनमधून माझ्या संपर्कात असतात. रविवारपासून भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्याची सुरू झालेली चर्चा आज थेट राज्यपाल पदापर्यंत येऊन ठेपल्याचंही दिसलं. आज सन्मान्य अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना समजा मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये त्यांचा मोठा काही निर्णय होणार असेल याची मला त्यानिमित्ताने नक्कीच असं वाटतं. मोठा निर्णय नेमकं काय होईल असं वाटतं? होऊ शकतं की या देशाच्या कोणा ना कोणा राज्याचे राज्यपाल सन्मान्य भुजबळ साहेब होणार असतील. त्यांना तसं करण्याची योजना त्यांच्या पक्षाने बनवली असेल. रविवार भुजबळांच्या शांततेत गेला. सोमवारी उपरोधात गुंडाळून भुजबळांची नाराजी बाहेर यायला सुरुवात झाली. असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं. छगन भुजबळ काही संपलं नाही ना. मंगळवारी भुजबळांनी कॅमेऱ्यासमोर येण्याची प्रत्येक संधी नाराजीला उघड वाट करून देण्यासाठी वापरली. आता बुधवारी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात भुजबळ आपली पुढची दिशा ठरवणार असल्याची माहिती आहे. संधी की सन्मान
या पेचात सध्या भुजबळ अडकल्याचं त्यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट दिसतंय. आता ते संधी मिळण्यासाठी वाट पाहणार की सन्मान मिळण्यासाठी वाट बदलणार याचीच काय ती उत्सुकता. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. या खास रिपोर्टसह राजकीय शोलेमध्ये आज आपण इथेच थांबूया. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.